या सगळ्या विषयी बोलण्याकरता शिवसेनेच्या ज्योती वाघमारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत थेट। नमस्कार ज्योतिताई, खरं तर या सगळ्या मुद्द्यावर आपण फोनवरून चर्चा करत होतो, प्रतिक्रिया घेत होतो। तुम्ही म्हटलं होतं की एक आई म्हणून, एका मुलीची आई म्हणून या सगळ्या प्रकरणी जेव्हा ही घटना घडलेली होती तेव्हा मात्र मन हेलावून गेलेलं होतं। त्याहून महत्त्वाचं म्हणजे संताप आलेला होता। आता या सगळ्या प्रकरणी एन्काउंटर झालेलं आहे पोलिसांकडून अक्षय शिंदेचा, पण विरोधकांकडून असा सूर उमटतोय। विरोधक म्हणतात एकीकडे शाळेच्या विश्वस्तांवर कारवाई होत नाही, त्यामुळे ही घटना घडली गेली, एन्काउंटर करण्यात आला आणि त्याला सोडून आणि एक मुद्दा उपस्थित केला गेलेला आहे। मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला कारण इतर आरोपींना वाचवायचं होतं, असा थेट आरोप आताच नाना पटोले यांनी देखील केलेला आहे। सगळ्या विरोधकांचा हा सूर आहे। मला खरं तर नाना पटोले असतील किंवा इतर विरोधक असतील यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते आणि त्यांच्या रंग बदलूपणाची ना लाज वाटतेय। कारण ज्या वेळेला बदलापूरचं हे प्रकरण घडलेलं होतं तेव्हा हेच ते विरोधक होते जे मागणी करत होते की अक्षय शिंदेला तात्काळ फासावरती लटकावा। आणि आज अक्षय शिंदे जर कुत्र्याच्या मौतीने मरत असेल तर ह्या विरोधकांना इतक्या वेदना का बरं होत आहेत? म्हणजे बदलापूर मधल्या त्या 2 चिमुरड्या मुली, त्यांच्याविषयी ह्यांना जे काही वाटत होतं ते खरं नव्हतं असं आम्ही समजायचं का? बरं, हे जे काही विरोधक आहेत त्यांना मला सांगायचंय की माननीय गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशीतून सत्य बाहेर येईल तोपर्यंत तरी पेशन्स ठेवा ना। पण मग यांना काय वाटतं की ज्या पोलिसांच्या कमरेची बंदूक त्या अक्षय शिंदेनी हिसकावून घेतली त्या पोलिसांचे मुडदे पडायला पाहिजे होते का? 2-4 पोलिसांचा बळी जायला पाहिजे होता का? अहो, तिथले 2 पोलीस हे जखमी आहेत, ते जीवन मरणाच्या दारामध्ये आहेत। त्या पोलिसांच्या बद्दल या विरोधकांना काहीच वाटत नाही का? त्या पोलिसांना बायका मुलं नाहीयेत का? त्या पोलिसांचं कुटुंब नाहीये का? अहो, ह्या विरोधक महाविकास आघाडीच्या काळामध्ये पोलीस हे 100 कोटीची वसुली करायला जात होते, पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या आमच्या महायुतीच्या शासनामध्ये पोलीस हे न्यायासाठी लढतायत याचा आम्हाला अभिमान वाटतोय। आणि तो अक्षय शिंदे कुत्र्याच्या मौतीने मेला ना याचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला आनंद वाटतोय। आणि ते तुम्ही बदलापूरमध्ये लोकांनी फटाके फोडले त्याच्यावरून सुद्धा तुम्ही बघताय। निश्चित ज्योतिताई, अशाच तुम्ही आमच्या सोबत जोडल्या राहा। थेट जाते मी कळवा रुग्णालयामध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, आपण पाहतोय कळवा रुग्णालयामध्ये एपीआय निलेश मोरे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। काय नेमका घडतंय कळवा रुग्णालयामध्ये? निश्चित लागवी, आपण पाहिलं तर अक्षय शिंदे जो आहे त्याला गोळीबार झाल्यानंतर याच रुग्णालयामध्ये जे आहे ते आणलेलं आहे। सध्या आपण पाहिलं तर ज्या घटनेमध्ये जो काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये जे पोलीस कर्मचारी त्यांना देखील एक गोळी जी आहे ती लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्यांना देखील याच ठिकाणी जे आहे ते आणण्यात आलेलं आहे। पण या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे या ठिकाणची सुरक्षा जी आहे ती वाढलेली आहे। तर रुग्णालयाचे डीन असतील, वैद्यकीय अधीक्षक असतील, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहिलं तर आता काही वेळातच जे आहे ते पोस्टमॉर्टम जे आहे अक्षय शिंदे यांचं करण्यात येणार आहे। तर आपण पाहिलं तर 9:30-10 दरम्यान जे आहे ते अक्षय शिंदे याच्यावरती पोस्टमॉर्टम जी आहे ती करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पोस्टमॉर्टम दरम्यान मॅजिस्ट्रेट असतील किंवा जिल्हाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर रात्रीच्याच वेळी जे आहे ते अक्षय शिंदे यांना जे आहे ते रुग्णालयातून त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याची एकंदरीत माहिती जी आहे ती मिळत आहे। आपण पाहिलं तर हा संपूर्ण ही घटना जी आहे ती मुंब्र्यातील मुंब्रा बायपास जो मार्ग आहे त्या ठिकाणी जो आहे तो झालेला आहे। ज्या वेळेस अक्षय शिंदे यांना जे आहे ते ठाणे कोर्टामध्ये पोलीस कर्मचारी जे आहेत ते आणत होते, चौकशीकरिता त्यांच्या घटनेकरिता आणत होते, त्याच दरम्यान जे आहे ते अक्षय शिंदे यांनी जे आहे ते पोलिसांची बंदूक हिसकावत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। अक्षय शिंदे यांनी जे आहे ते स्वतःवरती 2 गोळ्या झाडलेल्या आहेत, काही गोळ्या त्यांच्या पोटात लागलेल्या आहेत, तर काही गोळ्या ज्या त्यांच्या डोक्यात लागल्याची एकंदरीत माहिती मिळते। तर या संपूर्ण सटापटीमध्ये जे आहे ते एक एपीआय पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची एक माहिती जी आहे ती मिळते आहे। आता अक्षय शिंदे याला जे आहे ते याच कळवा रुग्णालयामध्ये जे आहे ते आणलेलं आहे। लागवी, निश्चित या सगळ्या प्रकरणी शुभम अनेक सवाल खरं तर उपस्थित होत असताना आपल्यासोबत ज्योती वाघमारे सुद्धा जोडल्या गेलेले आहेत। शुभम, थेट विचारते, या सगळ्या प्रकरणी जेव्हा असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत, विरोधकांकडून हे सवाल उपस्थित केले जात आहेत, काही सत्ताधारी सुद्धा जेव्हा आम्ही या सगळ्या प्रकरणी अदिती तटकरे यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांचंही म्हणणं होतं या सगळ्या विषयी आपण सविस्तर माहिती घेऊन बोलू, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे
त्यामुळे सर्वत्र संभ्रमावस्था पाहायला मिळते। आता या घटनेनंतर काही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे का? पोस्टमॉर्टम नंतर रात्री उशिरा या सगळ्या संदर्भात काही खुलासे केले जाणार आहेत का? उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचणार आहेत का? काय या सगळ्या संदर्भातलं अपडेट मिळत आहे? मुख्यमंत्री पोहोचणार आहेत का? काय संकेत मिळत आहे? निश्चित लागवी आपण पाहिलं तर बदलापूरमध्ये जी घटना ज्यावेळेस घडली होती त्यानंतर मोठ्या प्रमाणात उद्रेक जो आहे तो बदलापूरमध्ये पाहायला मिळाला होता। त्या ठिकाणी आपण पर्यंत संपूर्ण बदलापूर शहर जे आहे ते 2 दिवस बंद जे आहे ते ठेवलं होतं। मोठ्या प्रमाणात रेल रोको देखील त्या ठिकाणी झाला होता। तर सरकारच्या वतीने अनेक मंत्री जे आहेत त्या ठिकाणी त्या संतप्त नागरिकांची त्या संतप्त जमावाची जी आहे ती समजूत काढण्याकरिता गेले होते, परंतु अखेरीस पोलिसांनी जो आहे तो लाठीचार्ज केला होता। लाठीचार्जनंतर अखेरीस त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या संतप्त जमावाने देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती पोलिसांवरती केली होती। मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे ते 2 दिवस संपूर्ण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं, परंतु अखेरीस जे आहे ते तणावाचं वातावरण आटोक्यामध्ये आल्यानंतर गृहमंत्र्यांनी देखील त्याच दिवशी जे आहे ते तातडीचे आदेश जे आहेत दिले होते। एक मोठी टीम जी आहे त्या ठिकाणी गठीत केली होती, तर मोठ्या प्रमाणात तिथे हालचालींना देखील वेग आले होते। गृहमंत्र्यांनी देखील आदेश दिल्यानंतर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली ज्या आहेत त्या ठिकाणी जाणवत होत्या। त्या ठिकाणी नंतर आपण पाहिलं तर फाशीची एकंदरीत त्या आरोपीला जी आहे ती देण्यात यावी अशी एकंदरीत मागणी जी आहे ती करत होती। विरोधकांकडून देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे मध्येच तोडते, पण आपण पाहतोय तुम्ही जे दृश्यांमधून या सगळ्या संदर्भात आमच्यापर्यंत पोहोचवत आहे, तुमच्यापर्यंत येणार आहे, पण नाना पटोले बोलतायत थेट जाते मध्ये जे काय ऐकायला मिळतात की त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकून स्वतःच खुदकुशी केली, पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर एन्काउंटर झाला, अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात। अजूनपर्यंत याच्यामधले सगळे आरोपी पकडले गेले नाही। या घटनेला महिने उलटले, पण आरोपी कुठे गेलेत बाकीचे ते त्यांचा पत्ता नाही। आता योगायोगानं ज्या शाळेचे संचालक मंडळ हा RSS आणि BJPचा असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय, या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून या घटनेमधला एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे। आपल्याला संशय वाटतं या संपूर्ण घटनाक्रमाकडे? बिलकुल, तुम्हाला एक स्वाभाविक आहे की ज्या जिल्ह्यात ही बदलापूरची घटना झाली त्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात अशा घटना होतात आहेत। महाराष्ट्रामध्ये लहान मुली आणि महिला आता सुरक्षित नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। आपल्या नागपूर शहरामध्येही पारडीमध्ये या पद्धतीची एक घटना झाली। लहान मुलीवर अत्याचाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले असं चित्र आपण पाहतो आहे। आणि त्याच्यामुळे एखाद्या घटनेमध्ये सगळ्या आरोपींवर कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना फाशीवर चढवलं पाहिजे, काय केलं पाहिजे ही भूमिका आहे। कोणालाही वाचवायचं काही कारण नाही, पण सरकार काय आरोपींना वाचवायला निघालेली आहे। या घटनेमधला हा जो मूळ आरोपी होता तोच आता नाही, त्याला फेक काउंटर झालं की मृत्यूची झाली की काय झालं याच्यावरची अजूनही वस्तुस्थिती पुढे येत नाही आहे। त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला पाहिजे असेल तर आमचा या सरकारवर भरोसा नाही। हे सरकार या राज्याच्या लहान मुलींवर किंवा महिलांना न्याय देऊ शकत नाही, हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून माननीय न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी, ही मागणी काँग्रेस पार्टीची आहे। काही नाही, याला मूळ प्रश्न पोलिसांचा निष्काळजीपणा कुठेही नाही। त्यांना आमचा आरोप अनेकदा राहिलेला आहे, ती वस्तुस्थिती आहे की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या घटनेच्या मागे त्यांचा हात आहे। ते काय काय ऑर्डर देतात, काय काय करतात, त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही, पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता यांच्यावर भरोसा राहिलेला नाही, आणि म्हणून आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे। बदलापूर येथे 2 चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्याकरता कायद्याच्या योग्य चौकटीतून
फाशी झालीच पाहिजे होती. शरद पवार यांचा ट्विट समोर आलेले आहे या प्रकरणी. परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागानं दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही करता येणार नाही. यासाठी कायद्याचा धाक घालण्यास शासन दुर्बल ठरलंय असं भासतं. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे असं शरद पवार यांचं ट्विट आहे. बदलापूर इथं 2 चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्याकरता कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायलाच हवी होती असं शरद पवार. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कळव्याला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे. शुभम, आपण पाहतोय एकीकडे नराधमाचा एन्काउंटर करण्यात आल्यानंतर बदलापूरमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, फटाक्यांची आतषबाजी केली जाते. आताच आपण ऐकलं जे झालं ते योग्यच झालं अशी प्रतिक्रिया सुद्धा या मुलीच्या आजीकडून देण्यात आलेली आहे. आता नेमकं कळवा रुग्णालयात काय घडतंय? जसं तुम्ही म्हणालात 9:30 ते 10च्या दरम्यान या ठिकाणी अक्षय शिंदे, नराधम अक्षय शिंदेचं पोस्टमॉर्टम करण्यात येईल अशी माहिती मिळते. पण दृश्यातून जी दृश्य तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली त्या दृश्यातून स्पष्ट दिसतंय कळवा रुग्णालयामध्ये आता तगडा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येतोय. निश्चित लागवी पाहिलं तर या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. तर हा संपूर्ण इमर्जन्सी गेट आहे, त्या ठिकाणाहून फक्त जे रुग्ण आहेत त्यांनाच फक्त आतमध्ये जे आहेत ते प्रवेश देण्यात येते. आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा रक्षक जे आहेत त्या ठिकाणी तैनात केलेले आहे. कोणताही सामान्य नागरिक जो आहे त्याला या ठिकाणून आतमध्ये जे आहे ते सोडण्यात येत नाहीत. फक्त इमर्जन्सी करिता जे रुग्ण आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणाहून आतमध्ये जे आहे ते सोडण्यात येत आहेत. तर इतर कोणताही नागरिकास जे आहे ते या ठिकाणी ती प्रवेश बंदी जी आहे ते सध्या नाकारलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो त्या ठिकाणी लावण्यात आला. पण दुसऱ्या बाजूला आपण त्या ठिकाणी पण पाहिलं तर अनेक पोलीस कर्मचारी असतील ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर ह्या ज्या समोरच्या परिसरामध्ये जे आहे ते अक्षय शिंदे यांचं पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात येणार आहे. याच ठिकाणी पण पाहिलं तर पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात येतं आणि याच ठिकाणी 9:30-10च्या सुमारास जे आहे ते अक्षय शिंदे याच्यावरती पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात येणार आहेत. या ठिकाणी पोस्टमॉर्टम ज्यावेळेस पार पडेल त्यावेळेस या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा मॅजिस्ट्रेट असतील ते देखील जे आहे ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर अक्षय शिंदे याला जे आहे ते त्याच्या कुटुंबियांकडे एकंदरीत सुपूर्द करण्याची माहिती एकंदरीत मिळत आहे. लागवी निश्चित आपण पाहते साधारणतः शुभम या ठिकाणी 9:30 ते 10च्या दरम्यान पोस्टमॉर्टम केलं जाईल. या सगळ्या प्रक्रियेनंतर त्या ठिकाणी काही पोलीस अधिकारी प्रसार माध्यमांशी संवाद साधतील का? मुख्यमंत्री या सगळ्या परिसरात येतील का? कोणी सरकारच्या वतीनं लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचेल का? या सगळ्याचे काय संकेत पोहोचतायत? या सगळ्या परिसराला आपण पाहतोय की अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे. हा सगळा जो परिसर आहे तो रुग्णालयाचा परिसर आहे. अनेक रुग्ण त्या ठिकाणी पोहोचत असतात पण अक्षरशः छावणीचं स्वरूप या घटनेनंतर आता प्राप्त होत आहे. निश्चित लागवी पण पाहिलं तर सरकारच्या वतीने जे आहे ते एक SIT देखील गठीत केली होती. आरती सिंग जे आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेची चौकशी जी आहे ती होणार होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक टीम देखील जी आहे ती या ठिकाणी नेमणूक जी आहे ती करण्यात आली होती. आरोपी जो आहे तो अक्षय शिंदे याला कशा प्रकारे फाशी देण्यात येईल त्याचबरोबर त्याच्यावरती कशा प्रकारचे खटले चालवले जातील या अनुषंगाने जी आहे ती मोठी तयारी देखील त्या आरती सिंग यांच्या माध्यमातून दिसून येत होती. आपण पाहिलं तर SIT गठीत केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर हालचालींना देखील वेग जे आहे ते आलेला होता. अनेकदा आपण पाहिलं तर अक्षय शिंदे जे आहे आरोपी त्याला जे आहे ते कोर्टामध्ये दाखल करण्यात येतं. आपण पाहिलं तर आज देखील जी घटना घडलेली आहे अक्षय शिंदे याला कोर्टामध्ये आणण्यादरम्यान जे आहे ते ही संपूर्ण घटना घडली. तर मुंब्रा बायपास जो मार्ग आहे तो अतिशय सुमसाम परिसर आहे. त्या ठिकाणी ज्या गाड्या ज्या आहेत त्या भरधाव वेगाने ज्या आहेत त्या येतात आणि त्याच दरम्यान जो आहे तो हा एन्काउंटर एकंदरीत झाल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत ते कल्याण डोंबिवलीचे खासदार आहेत त्यांनी देखील सिपिन कडून जे आहे याबाबतची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. तर त्याचबरोबर नरेश मस्के यांनी देखील सांगितलेलं आहे की सरकारच्या वतीने जे आहे ती त्याला शिक्षा कठोर शिक्षा व्हावी अशी एकंदरीत बोललं जात होतं. विरोधक देखील याची मागणी करत होते. परंतु आता अशा प्रकारची घटना घडल्यानंतर विरोधक जे आहेत सत्ताधाऱ्यांवरतीच कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्याचबरोबर दबावाखाली येऊन हे अक्षय शिंदेने पाऊल उचललं, त्याने आत्महत्या केली असं म्हणतात. परंतु हा एन्काउंटर आहे असल्याचं देखील बोललं एकंदरीत जात आहे. त्याचबरोबर सरकारच्या वतीने अद्याप तरी या ठिकाणी कोणी नेता असेल किंवा मंत्री असेल येण्याची माहिती एकंदरीत मिळत नाहीये. परंतु निश्चित उद्याचा दिवस जो आहे या
संपूर्ण मध्ये महत्वाचा असणार आहे। त्याचबरोबर बदलापूरमध्ये त्यानंतर अक्षय शिंदे जो आरोपी आहे जे नाही ज्याचा एन्काउंटर या ठिकाणी करण्यात आला त्यानंतर त्याचं शव जे आहे ते बदलापूरमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारचं वातावरण एकंदरीत उद्या बदलापूरमध्ये पाहायला मिळतंय हे महत्वाचं असणार आहे। लागवी निश्चित फार महत्वाचा खरं तर मुद्दा या ठिकाणी शुभम तुम्ही उपस्थित केला। उद्या बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा पार्थिव दाखल झाल्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह नराधमाचा हा मृतदेह पोहोचल्यानंतर मात्र या ठिकाणी बंदोबस्त बदलापूरमध्ये वाढवला जाईल असं म्हटलं जात आहे। अक्षय या ठिकाणी जिथं पोस्टमॉर्टम होत आहे या नराधम अक्षय शिंदेचा त्या ठिकाणी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून कोणी पोहोचलंय का? निश्चित लागवी आपण पाहिलं तर याच ठिकाणी जे आहे ते काही वेळामध्ये अक्षय शिंदे याचं पोस्टमॉर्टम जे आहे ते पार पडणार आहे। त्याच वेळी आरोपी जो अक्षयदम आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम पार पडताना जे आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा मॅजिस्ट्रेट असतील ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहे। तर अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांच्या वतीने देखील काही जण जे आहे ते अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती मिळत आहे। आपण पाहिलं तर अक्षय शिंदे जो आहे तो आरोपी नराधम त्याच्या पश्चात एक पत्नी आहे व त्याला मुलगा असल्याचं देखील समोर येत आहे। तर काही वेळातच जे आहे त्याची पत्नी जी आहे ती आता या ठिकाणी एकंदरीत पोहोचणार असल्याची माहिती लागवी मिळत आहे। निश्चित शुभम आपण पाहतोय त्या ठिकाणी बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे आणि जसे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी दिलेली माहिती आपण पाहतोय काही वेळात या ठिकाणी अक्षय शिंदेचं पोस्टमॉर्टम केलं जाईल। नराधम अक्षय शिंदेचं पोस्टमॉर्टम केलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या रुग्णालयाला छावणीचं स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे। हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर अधिकृतरित्या या सगळ्या संदर्भात स्पष्टता होणार आहे। शुभम पण जसा तुम्ही उल्लेख केलात त्या दृष्टिकोनातून उद्या बदलापूरमध्ये आता तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आजच आता आपण पाहिलं जशी एन्काउंटरची बातमी समोर आली त्यानंतर मात्र बदलापूरमध्ये फटाके वाजवत आतषबाजी करण्यात येते। निश्चित लागवी आपण पाहिलं तर ज्या दिवशी ही संपूर्ण घटना घडली होती त्या 2 दिवसामध्ये बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। संपूर्ण बदलापूर शहर जे आहे ते कडाक्याचं बंद जे आहे ते संपूर्ण 2 दिवस पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आपण पाहिलं तर रेल रोको असेल किंवा रस्ता रोको असेल असे अनेक संतप्त नागरिक जे आहे ते थेट त्यांच्या घरातून रस्त्यावरती उतरले होते। संपूर्ण आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरामध्ये 2 दिवस तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं, परंतु पोलिसांनी अखेरीस 2 दिवसानंतर हे संपूर्ण तणावाचं वातावरण जे आहे ते आटोक्यामध्ये आणलं होतं। परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी कारण बदलापूरमध्ये जाणारे सर्वच मार्ग जे आहेत ते रस्ते वाहतूक असेल त्याचबरोबर रेल्वे वाहतूक असेल ते सर्व नागरिकांनी जे आहे ते बंद केले होते आणि आता उद्या देखील अशा प्रकारची घटना एकंदरीत निश्चित काही वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयाच्या बाहेर आल्याचं शुभम या ठिकाणी आपण पाहतोय। इथे दृश्य शुभम माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काही वरिष्ठ पोलीस अधिकारी निश्चित लागवी आपण पाहिलं तर कळवा पोलीस स्थानकाचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते देखील त्यांच्या टीमसह जे आहे त्या ठिकाणी काही वेळापूर्वी जे आहे ते दाखल झालेले आहेत। आपण पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये आता पोलीस पथक देखील जे आहे त्या ठिकाणी दाखल होत आहे। नेमकं आता पोलीस प्रशासन असेल किंवा रुग्णालय प्रशासन काय नेमकं भूमिका घेत आहे त्याचं पोस्टमॉर्टम जे आहे ते कधी पार पडते त्याचबरोबर अधिकृतरित्या माहिती कधी समोर येते आता हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लागवी निश्चित पोस्टमॉर्टम नेमका कधी केलं जाते आणि अधिकृतरित्या बातमी कधी समोर येते या ही दृश्य आपण पाहतोय शुभम। या क्षणी बदलापूरमध्ये पेढे भरवत परस्परांना या घटनेचं स्वागत करण्यात येतं। एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये आनंदाचं आता वातावरण आहे। पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करत या घटनेचं स्वागत होत आहे। बदलापूरवासीय हे या सगळ्या घटनेनंतर रस्त्यावर एकवटलेले होते। नराधमाला फाशी द्या अशी मागणी केली जात होती। आता पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये आनंदाचं वातावरण। एनकाउंटर है, फिर कहा गया कि पुलिस को हमला कर रहा था। देखिए इनकाउंटर किसका होता है? इनकाउंटर आतंकवादियों का होता है, इनकाउंटर अंडरवर्ल्ड के गुनहगारों को होता है। ये कौन आदमी था? तो इससे एक बात का और जो संदेह था उसका वो सबूत जो संदेह और बढ़ता जा रहा है कि शायद पुलिस किसी ऊंचे पद पर बैठे व्यक्ति को बचाने की कोशिश कर रही है। क्या इस घटना को अंजाम किसी संस्था चालक जो थे उसमें से किसी ने इस घटना को अंजाम दिया था और किसी और आदमी को
उसको फंसाने की कोशिश की गई, और अगर वो सच बताने की स्थिति में अगर आया है तो उसकी आवाज़ बंद कर दी गई है। तो मैं समझता हूँ कि बहुत गंभीर मामला है, और ख़ासकर जब हमारे मुख्य न्यायाधीश उसी समय मुंबई में थे, मुंबई हाईकोर्ट की नई इमारत का भूमि पूजन कर रहे थे, उस समय ऐसी घटना महाराष्ट्र में घटना, मैं समझता हूँ कि चीफ जस्टिस ऑफ इंडिया को सो मोटो कॉग्निजेंस लेके इस पूरी जांच को अपने हाथों में लेना चाहिए। महाराष्ट्र पुलिस का एक समय ऐसा दबदबा था कि पूरी देश की पुलिस उनका लोहा मानती थी, और आज एक घरेलू नौकर जैसी हालत कर दी है पुलिस की कि क्या क्या चल, कौन विश्वास रखेगा। देखिए, क्या उस आरोपी को पता था कि जब किसी आरोपी को ले जाया जाता है तो हमेशा बंदूक लॉक होती है? क्या उसको पता है कि अनलॉक कैसे करते हैं? क्या अगर एक बंदूक उसने छीनने की कोशिश की तो और लोग क्या तमाशा देख रहे थे? ये कौन विश्वास करेगा इस पे? तो इससे एक संदेह और गाढ़ा होता है कि किसी ऊंचे पद पे बैठे व्यक्ति को बचाने की कोशिश हो रही है, और इसीलिए मांग करते हैं कि सीजीआई के तहत इस पूरी घटना की न्यायालयीन सर्वोच्च न्यायालय से जांच की जाए। मैं समझता हूँ कि एक मुंबई पुलिस के लिए काला दिन है। मैं नहीं समझता कि मुंबई पुलिस इतनी गई गुजरी है कि एक ऐसे इस तरह के आरोपी को, जो ऐसे कहा जा रहा है कि वो शायद गतिमंद था, वो कौन आरोपी था? देखिए, कानून की जो भी सजा है उससे होनी चाहिए जो भी आरोपी हो, लेकिन कौन आरोपी था? क्या किसी को बचाने की कोशिश हो रही है, और इसीलिए जिससे पहले अरेस्ट किया गया था उसको साइलेंस कर दिया गया है? ये तो पूरा कोल्ड ब्लडेड मर्डर है। तो कहीं ना कहीं आप ये कह रहे हैं कि ये क्लियर कट एनकाउंटर किया गया है पुलिस की तरफ से? एनकाउंटर नहीं, खून किया गया है। एनकाउंटर का मतलब व्याख्या अलग होती है। जब कोई पुलिस को खतरा होता है, जब कोई आतंकवादी होता है या कोई अंडरवर्ल्ड का गुनहगार होता है, तब एनकाउंटर का नाम दिया जाता है। कौन था यहाँ पे? क्या पुलिस इतनी गई गुजरी है कि उसके 3-3, 4-4 लोग जब बंदूकें लिए उस आरोपी को गार्ड कर रहे हैं, उस आरोपी के हाथों में रस्सी बांधी जाती है, तभी वो सब एक बंदूक छीन सकता है, उसको अनलॉक कर सकता है, गोली चला सकता है? कौन विश्वास रखेगा इस पे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।